दोन मंत्र्यामध्ये एकता नाही आहे, एकसंधपणा नाही आहे, विचार नाही आहे. 65,000 रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर आज कर्ज झालेलं आहे. 5 लाख जे रिबीट दिलंय सरकारने ते अत्यंत चुकीचे आहे. नोटाबंदी केली, त्याच्यामध्ये तुमची क्षमता होती. आणि घराणेशाही सुरुवात झाली, त्यामुळे लोक काँग्रेसमध्ये चिडायला सुरुवात झाली. विकासापेक्षा जात मोठी करून ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे. दर्शक नमस्कार. हवा सोलापूरची या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची एकंदरीत भावनिक स्थिती कशा पद्धतीची आहे, कशा प्रकारचा विचार आमचा हा मतदार करतोय, या मतदारांसमोर कोणत्या समस्या आहेत, कोणता विचार करून हा आमचा सोलापूरचा मतदार मतदान करणार आहे, हे आपण विविध भागात जाऊन पाहत आहोत. विविध घटक आपण यामध्ये चर्चेला घेतले. यामध्ये शेतकरी आले, कामगार आले, कष्टकरी आले, सर्वांशीच आपण संवाद साधतो आहोत. वकील, डॉक्टर, प्राध्यापक असे समाजातले सगळे वेगवेगळे घटक जे आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर अशी चर्चा करतो आहोत. त्यांच्या मनात कशा प्रकारची भावना आहे आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. आणि हे सगळं जाणून घेण्याकरता आज आपण आलो आहे ते अक्कलकोट रोड MIDC परिसरात आलेलो आहे. महत्त्वाचं म्हणजे कधी निवडणुका म्हटल्या किंवा अगदी आपण ज्याला असं म्हणू की एखादे काही राजकीय मेळावे असतील किंवा एखादी काही राजकीय कार्यक्रम असतील, व्यासपीठ असेल राजकीय कार्यक्रमाचं, तर अशा वेळेला एक आपल्याकडं गोष्ट होते ते म्हणजे कामगारांचं नाव अगदी सहजपणे घेतलं जातं. पण एकंदरीत जो आमचा ज्याला असं म्हणू की हे आमचं सोलापूर शहर कामगारांचं शहर आहे, तर या शहरामध्ये आमच्या मग यंत्रमाग कामगार असतील, व्हिडिओ उद्योगातले कामगार असतील किंवा अन्य टेक्स्टाईलमधले आमचे सगळे कामगार असतील, खरंच या कामगारांना न्याय मिळतो आहे का? कामगारांचे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत? आणि जेव्हा आपण वर्षानुवर्ष सगळे मतदान करत पुढं सरकतो आहोत तेव्हा कामगारांच्या वाट्याला, कष्टकऱ्यांच्या वाट्याला काय येतं? त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिक देखील इथं एकत्रित आलेले आहेत. प्रत्येकाचं म्हणणं या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचे प्रश्न कोणते आहेत, प्रत्येकाच्या मनात कशा प्रकारची भावना आहे आणि कोणता विचार घेऊन आमचा हा सोलापूरचा मतदार लोकसभेसाठी मतदान करणार आहे. लोकसभेची निवडणूक येते आहे, मतदान तुम्ही करणार आहात. एक काय विचार येतो सगळं पाहिल्यानंतर? काय आज तुमची एक प्रमुख मागणी कशा पद्धतीची? आता आम्हाला काय निवडणुकीचा काय आम्हाला एवढं हे नाही. आम्ही कोणाला पण विश्वास करू शकतो, कोणी पण आमचे विश्वासघात करतात. ते आम्ही BJP आम्हाला चांगला आहे, चांगला म्हणून आम्ही BJPला मतदान केलो. परंतु एक प्रॉब्लेम आहे की आमचे पालकमंत्री ते काय म्हणले, त्यांची सत्ता आल्यावर मी तुम्हाला कामदार म्हणून कल्याण म्हणून स्थापन करून देतो म्हणले. ते आता 4 वर्ष होऊन आता 5वं वर्ष आहे. आतापर्यंत आम्हाला कायची सोय नाही, ना दवाखान्याची सोय आहे, ना सिव्हिलमध्ये आम्ही गेलं तर सर्व बाहेरचं लिहून देतात. पाय दुखतात आमचे, पाय दुखत आहे, डोकं दुखतं आहे, कंबर दुखतं आहे. परंतु सिव्हिलमध्ये आम्हाला कोणी पण त्यांचे गोळे देत नाही, सर्व बाहेरनंच लिहून देतात. ESI लागू नाही आहे का? नाही. बरं, जेव्हा तुम्ही सगळं हे यंत्रमाग कारखान्यातून काम चालतं सगळ्यांचं, तेव्हा कशा प्रकारची एक ओळख तुमच्याजवळ असते? काय असतं, कोणत्या प्रकारच्या सवलती मिळतात किंवा कोणत्या प्रकारची एक ओळख तुमची त्या ठिकाणी असते? तिथल्या एक समस्या कशा पद्धतीच्या असतात? आमच्यापाशी तर आम्ही तर फक्त आम्हाला मनालाच माहीत आहे आम्ही इथं काम करतो. आमच्यापाशी काय प्रूफ नाही आहे, आम्ही इथं काम करतो, ओळखपत्र नाही, काही पण नाही. कोणचा नेता आम्हाला येऊन विचारलं नाही काय तुमचा कसं आहे, काय तुमचं हजेरी कार्ड कुठं आहे, तुमची तनखा किती आहे, आतापर्यंत आम्हाला कोणी विचारलेलं नाही. काय प्रमुख मागणी आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एक मनात कोणती भावना आहे की बाबा कामगारांच्या दृष्टीनं हे आमच्या इथं व्हायला पाहिजे? कामगारच्या दृष्टीने म्हणलं तर तुमचे काय आमचे मुलाबाळाचे शिक्षण आहेत. आम्हाला पण आमचे 50 वय झाले की आम्हाला पण जरा काय तर सोडत मिळावं. ते आता आम्ही 23-44 एवढंच काम करतो. नंतर आमच्या हातानं काम होत नाही, काय नाही. सर्व व्यसन, तांबा, गुटखा हे खाऊन सर्व लिक्विड झालेले आहेत. कामगार कल्याण मंडळ सगळ्यात महत्त्वाचा आमचा हेच मुद्दा आहे. आजचे दिन म्हणून भाजपाचं सरकार आलं. कामगार वर्गाने आता म्हटल्याप्रमाणे एक विश्वास ठेवला आणि या भाजपासाठी मतदान केलं. भाजपाची सत्ता देखील आली. पण एक मागणी कामगारांची होती ती कामगार कल्याण मंडळाची, आणि त्या बाबतीत आत्तापर्यंत ह्या कामगारांना केवळ आश्वासनच मिळालं, त्या मागणीची पूर्तता कुठली झाली नाही. आणि त्यामुळं मुळातच या कामगारांचं जिथं साधं ओळखपत्र देखील कारखान्यातून नाही आहे, तिथं या कामगारांना आपल्या आरोग्यासाठी, आपल्या एका प्रापंचिक अडचणींसाठी
सातत्यानं हे कामगार कल्याण मंडळाची मागणी करावी लागते आणि प्रत्येक वेळेला आश्वासनाखेरीज काही मिळत नाही. हे आमच्या कामगारांचं दुःख आहे. सवलती कुठलं बी नाही आहे. कमीत कमी 50-60 वर्ष झालं आहे यंत्रमाग येऊन. मी लहानपणीपासून काम करतो. गाठ्या मारताना पण कुठल्याही सवलती नाही. 30-40 वर्ष झालं आता. सवलती पाहिजे काहीतरी. कामगार संघटना तुमच्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर काय घडतं? काय तर करताय. किती दिवस माणूस संपते होतं. 3 आठवडा घर बी चालायला पाहिजे ना. तक्त्या कामगार तिथंच. सवलती मिळत नाहीत. सवलती मिळत नाही. ती संघटना येतेच बाबा. बंद ठेवतात कला झालं. नंतर ना निकाल होतं ते. काय पण लागत नाही तिथनं. कामगारांच्या पदरी काही पडत नाही. काय पडत नाही. कामगारांचे प्रश्न आहेत. कुठल्या सोयी सुविधा नाही आहे. केवळ एक काम करत राहणं अशा प्रकारचं सगळं चित्र असतं. कामगार संघटना आहेत, नेते आहेत, आंदोलनं होतात, बंद होतं, सगळ्या गोष्टी होतात. पण ह्यातून कामगारांचं नुकसानच होतं, रोजीरोटी बुडते, पण पदरी काही पडत नाही अशा प्रकारची भावना आहे. आणि जे आमचे नेते इथं सातत्यानं एक प्रयत्न करतात की सोलापूरचा उद्योग व्यवसाय वाढीला लागला पाहिजे, कामगारांचं कुठेतरी भलं झालं पाहिजे, ही परिस्थिती कुठेही दिसत नाही. एक हालाकीचं जीवन कामगार जगतोय. PFच्या विषयावर यंत्रमाग कामगारला खूप छान आहे. ते PFचा कायदा ना सगळ्यांसाठी चांगला आहे. कामगारांसाठी बी, उद्योग बी धंदे चालायला पाहिजे, कामगार बी जगायला पाहिजे. या PFच्या विषयावर आपण लढले. एवढा मोठा विषय उठवला. कुठला राजकारणचे पक्षाचे काय दखल घेतले नाही एवढ्या दिवसपासून. त्यासाठी आपण राजकारण मतदान करावं म्हणलं तर ना नको वाटायला. कोणाला करायचं का नाही, कोण इमानदार आहे कोण बेइमानदार काय कळीनच झालं आपल्याला. कामगार शेवटी रोजगार करते ना, नाइलाजाने काम करते आणि राजकारण लोक ऐन टायमाला 5-50 देऊन मतदान करून घेतात आणि त्यांचं सत्ता चालवते. तर पण कामगारांना काय बी आपल्याला कायद्याच्या बाजूनं काय मांडतच नाहीत. विधानसभामध्ये, लोकसभामध्ये पण एवढे दिवस मतदान केलं हे लोक चांगलं आहे म्हणून. शेवटी आता 5 वर्ष होऊन गेलं, शेवटी कामगार तिथंच राहिले. तुमच्या प्रश्नासाठी इथल्या आमदार असतील किंवा माजी आमदार असतील हे सगळेजण लक्ष घालतात. न्याय मिळतच नाही का? नाही 100% न्याय मिळत नाही. आम्ही संघटनेमधून तेच नुकसान भरपाई म्हणून आम्ही महागाई भत्ता म्हणून आम्ही पगार वाढ करून घेतो. तेवढंच पुरतंच आम्हाला. सरकारचा कुठला मान्यता आम्हाला सवलती नाही आहे कामगारांना. एकंदरीत आपण बघतोय की कामगार संघटना या कामगारांसाठी लढतात. दुसऱ्या बाजूला आमचे लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या विद्यमान आमदार आहेतच, त्याचप्रमाणे माजी आमदार देखील एक कामगार नेते आहेत. हे सगळं होतं पण कामगारांचे प्रश्न कायम आहेत. शेवटी या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जी परिस्थिती आता आहे, कामगारांचं म्हणणं सरळ असं आहे की आमदार आहेत, माजी आमदार आहेत, सगळं होतं, कामगार संघटनासुद्धा आमच्यासाठी लढतात, पण आमचे जे प्रश्न आहेत ते मात्र कायम आहेत. कोण कमी पडतं किंवा ज्याला असं म्हणू की कामगारांच्या वाट्याला ह्या ज्या हाल अपेष्टा येत आहेत त्या कशामुळे येतात किंवा काय व्हायला, कुठल्या गोष्टी आज होणं गरजेचं आहे? की आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आपण पाहतोय आणि या आपण मतदान करताना जात असताना एक विचार मनात घेतला पाहिजे की आपला सोलापूर जिल्ह्याला जवळजवळ 12 आमदार आहेत 11 तालुक्यातले आणि 2 खासदार आहेत, 3 एक मंत्री आहेत. इतकं मोठं राजकीय वजन असतानासुद्धा आपल्या सोलापूरची धीम्या गतीनं का प्रगती होती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी जमलेले जे कामगार आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे रोजंदारी कामगार आहेत, पण प्रत्येक कामगाराला त्याला ओळखपत्र मिळालं पाहिजे, त्याला हजेरी कार्ड मिळालं पाहिजे, त्याला सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून होत असतात. यासाठी आपले माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर हे आमदार असताना जवळजवळ 2.5 वर्ष त्या माथाडीच्या धर्तीवरती सगळ्यांना ह्या लाभ मिळाले पाहिजेत हे त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. आणि ती फाईल अजूनही विधानसभेमध्ये तुम्ही जाऊन बघा तिथं स्थगित आहे. त्याला इथली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. कामगारांना वाटतं आम्ही इथं येतो, मोर्चा काढतो, संप करतो, बंद ठेवतो, कामगारांची वाटाघाटी करतो, हे कामगारांना वाटतं आहे. पण प्रत्यक्ष प्रशासनावरती आम्ही कोणत्या प्रकारचा दबाव टाकतो हे त्यांना माहीत नसतं.
प्रत्येक कामगाराला किमान वेतन मिळालं पाहिजे, प्रत्येक कामगाराला तो त्याचं राहणीमान उंचावलं पाहिजे, त्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे, हे आपण प्रयत्न करतो आहे. परंतु हे करत असताना या MIDCमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये एकजूट ही फार महत्त्वाची असते. कामगार जोपर्यंत भक्कमपणे कामगार संघटनेच्या पाठीमागे उभा राहत नाही तोपर्यंत त्यालाही न्याय मिळत नाही. पण आपण कुणाशी लढतो आहे? जे वर्षानुवर्ष आपल्याला लुटत आहेत, मग ते शासन असू द्या आणि कारखानदार असू द्या, या लोकांची ताकद खूप मोठी आहे. त्या दृष्टीनं आपला आवाज फार कमी आहे आणि आपला आवाज हा दबला जातो आहे. म्हणून यांच्याशी लढत असताना आपण एकजुटीने एकत्र आलं पाहिजे. सगळ्या कामगार संघटना एकत्र येऊन मतभेद बाजूला ठेवून कामगाराला न्याय कसं मिळेल यासाठी हे लढणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही म्हटलं कोण कमी पडतं आहे, या ठिकाणी कामगार देखील कमी पडत आहेत आणि कामगार संघटना देखील, की हा सगळा जो भाग आहे मग याला या आपल्या राज्याचं वस्त्रोद्योग धोरणही तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या कारखानदारांना तुम्ही पाहत असाल त्यांना कोट्यावधी रुपयाच्या सवलती मिळत आहेत, मग कामगाराला किमान वेतन द्यायला तुमचं काय अडलं आहे? तो कामगार कामगारच राहतो आणि कारखानदाराचा मुलगा कारखानदार राहतो. आज या सगळ्या कारखानदारांची मुलं ही फॉरेनमध्ये एज्युकेशन घेत आहेत, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे मेंटेन करत आहेत. मग तुमच्या मुलांना ESI मिळतं आहे, तुमच्या मुलांना बोनस मिळतं, तुमच्या मुलांना PF आहे आणि तुमच्या मुलांना सोशल सिक्युरिटी आहे, मग आमचं काय? असे अनेक प्रश्न या निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या मनात आहेत. या सगळ्या प्रश्नांना जर आपल्याला उत्तर घ्यायचं असेल तर यंदा आपण जो कामगाराची भाषा करेल त्याला मतं मिळतील एवढं निर्धार आपण केलं पाहिजे. एकंदरीत जो कामगाराची भाषा करेल त्याच्या बाजूने आपला कौल असायला हवा अशा प्रकारची भावना आहे. पण आत्ता एक म्हटल्याप्रमाणे जे मनोगत व्यक्त झालं, त्या प्रतिक्रिया व्यक्त झाली, त्यामध्ये एक मुद्दा आणखीन आला होता की वेगवेगळ्या कामगार संघटना आहेत आणि कुठेतरी चालून समन्वय ज्याला म्हणू किंवा एकत्रित येणं हे कमी असल्यामुळं जे अपेक्षित न्याय जो मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे अशा प्रकारचं म्हणणं आहे. 2 ते 3 आपल्या दिसत आहेत कामगार संघटना प्रमुख आणि त्याच्यामुळं कामगारांना न्याय मिळत नाही. कुठंतरी चालून या कामगार संघटनांमध्ये देखील एकी असायला हवी अशी भावना मांडली जाते. आता आपण बघतो की महत्त्वाचं म्हणजे नुकताच आत्ता आपण बघितलं की यंत्रमाग कामगारांसाठी आपण वेतनवाढीचा एक निर्णय घेतला गेला, तोच दुसऱ्या एका संघटनेला अमान्य असतो. काय नेमकं कामगार संघटनांचं चाललेलं आहे? साहेब, प्रथमतः कसं मी कामगार म्हणून काम करतो, नेता म्हणून आयुष्यात कधी केलं नाही. 6/5/2010ला संघटना स्थापन केली. त्याच्या अगोदर अनेक संघटना होते, अनेक आमदार कामगारांच्या जेव्हा आमदार झाले. काय केलं हे सगळं कामगारांना माहीत आहे. वास्तुस्थिती जेव्हा आम्ही संघटना स्थापन केली 2011ला पहिलं आंदोलन छेडलं, जेलमध्ये गेलो, त्या वेळापासून सातत्यानं 7 वेळा आम्ही वेतनवाढ मिळवून दिली. ते जवळपास आज 8 रुपये वाढले. थेंबे थेंबे तळेसाचे जसं म्हणतात ना, त्याला आपण थेंबे थेंबे तळे घेऊन आपण 8 रुपयापर्यंत आज कामगार आठवड्याला 500 रुपये घेणारा आज 3,500 रुपये आधार मेहनत करून त्याने घेते. हे परिवर्तन. PFची केस 4/9/2014ला ते मॅकलची हिमालयाची केस मी दाखल केली, त्याला 4 वर्ष कंटिन्यू पाठपुरावा केलं इन्स्टिट्यूटच्या नावावर हे. आणि आम्ही खासदार बनसोडे साहेबांना कधी मध्यंतरी भेटलो होते आम्ही एकदा, त्यांची वेळ घेऊन 100 कामगार गेलं तर साहेब म्हटलं हे सेक्शन 85 खाली जे लायसन देतात काय, ज्यावेळेला कुठेही उद्योग होतं, लहान उद्योग होतं, त्यावेळेला हा एकदम ठीक होतं. परंतु काळांतराने इतिहास बदलला. आत्ता तुम्ही आता झकाडमध्ये परिवर्तन केलं. हे आपण याच्यात कायद्यात आपण लोकसभेमध्ये आवाज उठून हा कायदा दुरुस्ती करावा, हा पहिला मूळ मागणी माझी होती. कायदा दुरुस्ती झाली तर फॅक्टरीखाली कायदा लागू होतो, आपाप सगळे कायदे लागू होतात. हा मूळ माझा प्रश्न होता. त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं. ते बनसोडे साहेबांनी असं मला वचन दिलं, साहेब म्हटलं एवढं किरकोळ काम तुम्ही घेऊन आला, माझे कामगार त्यावेळेला होते, तुमचं काम 1 महिन्यात केलं म्हटलं. आज 5 वर्ष उलटून गेले, त्यांचं नाव ठिकाणच नाही. आणि म्हणजे जे आपले खासदार जे शरद बनसोडे होते त्यांना त्या प्रकरणाचं गांभीर्य कळलंच नाही. नाही कामगारांचं कळलंच त्यांना नव्हतं. राहिलं दुसरा आता कामगार राज्यमंत्री आपल्याला नवसानं पावलेला माणूस 10 वेळा गेलं तर त्यांनी चिडच करतात. ज्या शहर आणि मध्यमध्ये कामगार वसत आहे विडी यंत्रमा कामगारासाठी सातत्यानं आम्ही आंदोलन करतो. काय 2015मध्ये त्यांनीच किमानत्नाच्या प्रश्नावर आम्ही मोठं आंदोलन केलं. सगळे युनियनवाले त्यावेळेला एकत्र आले ते, त्यांनीच दाबलं त्यावेळेला विषय. का दिलं त्यांनी किमानतन मला सांगा बरं. त्यांनी अशा कामगार राज्यमंत्र्यांनी आम्हाला मिळलं म्हणून दुर्दैवाची बाब आहे. आमच्या कामगारांचे नुकसान होतं आहे. कामगार राज्यमंत्र्यांनी आजपर्यंत काय केलं तरी काय आहे ते सगळं जनतेला लोकांना माहीतच आहे. हे असे लोक मंत्री आम्हाला मिळाले म्हणून आम्ही दुर्दैव आहे. म्हणून उद्योगधंदे टिकला पाहिजे आणि कामगार जगला पाहिजे. सोलापुरात आहेत उद्योगधंदे, विडी आणि यंत्रमाग मिळे सगळं जर बंद पडले मग कामगारांनी जगायचं काय, म्हणून आम्ही ताठर भूमिका घेत नसतो. मग उद्योगधंदे टिकताना कामगारांच्या पत्रात काय पडला पाहिजे धोरणात्मक, जेणेकरून ती बघून आम्ही काही वेतनवाढ प्रत्येक वेळेला घेत असतो. मग राज्यमंत्र्यांनी की मंत्री महोदयांनी खासदारांनी हे प्रश्न शासन दरबारी
लावून कामगारांना त्यांनी बाबा ESI कसं मिळता येईल, PF कसं मिळता येईल, ग्रॅच्युटी कसं मिळता येईल, ह्या आमदार खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. सोलापुरातील कुठल्या आमदार खासदारांनी आजपर्यंत लक्ष दिलं नाही, हे दुर्दैवाची बाब आहे. आता जनतेला माहीतच आहे, जनता त्यांना धडा शिकवेलच आहेत येणाऱ्या काळात. परंतु माझं असं म्हणणं की येणाऱ्या काळात जसं आता माझे मित्र म्हटलेत, ज्या आता आमदार खासदारांनी येणारे लोक कामगारांचं खरं जे भलं करतील त्यांच्या पाठीमागच कामगारांनी भक्कमपणे राहावा असं मी आपल्या याच्या माध्यमातून मी प्रत्येकानं सूचना करतो. कारण कामगारांसाठी कोण आजपर्यंत झगडलेलं नाही. कित्येक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, सगळं फक्त इलेक्शनपुरती त्याचा वापर करतात आणि वारेवर सोडून जातात. अशा लोकांना मतदान खरंच काय हे खरंच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. 50 वर्ष झालं मी काम करायला, एक बी कोण मी तोंड घालत नाही तिकडं. मग ह्याचं काय बी हे नाही ना. काय अडचण आहे तुम्हाला, काय म्हणायचं? अहो समोर आलं ना कोणतं आडवं येतंच तिथं. कशा बाबतीत समोर काय अडचण आहे? ह्या कामासाठीच अजून काय हां कोणचं बी आमचा कायदा काढला ना तिथंच झापून ठेवते ती. हां वरपत्र जातच नाही ते. इथलीच लोक थांबवतात. मग इथलेच आहे ते, अजून कोण आहे ते. आता माथाडी कायदा जे म्हणलं आता ते साहेब ते जाऊन तिथंच थांबतंय. फक्त पेपरमध्ये येतंय हे दिवशी होणार आहे. हे 15 वर्ष कालचंच आहे. आणि साहेब 15 वर्षाचं माथाडी कायदा तेव्हापासून फक्त पेपरला येतं कला झालं. मार्च अखेरपर्यंत येतं कलाच. पुढच्या वर्षी ते कोणी बघतच नाही. कोणी बघत नाही, कोणी लक्ष देत नाही तिकडं. अंमलबजावणीच होत नाही त्याचं. निवडणूक आल्या म्हणजे कसं एक तुम्हाला आश्वासन दिलं जातं, काय होतं? नाही आहे फक्त कोण बी येऊ दे असतील आश्वासनच आहे फक्त. आश्वासनाशिवाय काही नाही. आज या ठिकाणी या मीडिया माध्यमातून या कामगारांच्या जे मुद्दे आहेत ते जाणून घेण्यासाठी आलेले आहे. त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या कृतज्ञता व्यक्त करतो सिटू युनियन म्हणून. मुख्यतः याच्यामध्ये 1972 सालापासून आम्ही काम करतो. कामगारांच्या नेतृत्वात CA2 लालबोटा आडम मास्तर आम्ही आणि अनेक वेळा या 72 सालापासून आम्ही नेतृत्व करतो. परंतु एक गोष्ट या ठिकाणी मांडण्यासारखी आहे. या ठिकाणचे राज्यकर्ते, या ठिकाणच्या कारखानदार या कामगाराच्या प्रश्न सोडवण्यासाठी कधीही गंभीराने भूमिका घेतलेली नाही आहे. हा मूल मुद्दा इथून आमच्या म्हणजे सुरुवात होतो आहे. इच्छाशक्ती जर राहिला असता तर सोलापुरामध्ये ज्यावेळी 78 साली ज्या सुशीलकुमार शिंदे लेबर मिनिस्टर होते महाराष्ट्राची, त्यानंतर अर्थमंत्री झाले, याच्याबद्दल जे काय कायदे केले पाहिजे ते केले नाही आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या ज्या कामगार वर्ग ज्या पद्धतीने उठाव आणि कामगार संघटना एकत्र येऊन ज्या पद्धतीने उठावच्या ताकद दाखवले पाहिजे ते आमच्यामध्ये भिन्न आहे. त्याचा परिणाम ह्या मालक वर्गाला होतो आहे आणि कामगारांना ज्या पद्धतीने फायदा झाले पाहिजे ते होताना दिसत नाही. दुसरा मुद्दा कसा आहे, या ठिकाणी जे काँग्रेसवाले असू द्या, राष्ट्रवादीवाले असू द्या, शिवसेनावाले असू द्या आणि भाजपवाले असू द्या, या 50-70 वर्षाच्या कालखंडामध्ये याच लोक सत्तेवर बसलेले आहेत. म्हणून त्याच्या कामगाराबद्दल बिलकुल दयमाया नाही आहे किंवा कसलाही सहानुभूती नाही आहे. राबून घ्यायचा वेठबिगारीसारखा आणि त्या पद्धतीने वेतन द्यायचं आणि मग काय ओव्हरटाईम असेल तर नाश्ता टाकायचा आणि काम करून घ्यायचं, अशा पद्धतीने जे वापरलेलं आहेत. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीच्या युनियनचं म्हणणं आहे की पुढच्या काळामध्ये देखील ही वर्ग संघर्ष सर्व कामगार संघटनांनी कामगाराच्या बाजू जे मुद्दे आहे ते मुद्दे घेऊन जरा एकजुटीनं जर गेलो तर ही राजकीय शक्ती हे तोंड उघडतील. त्याच्याशिवाय ज्या माथाडी कायद्याच्या संदर्भात आता कामगार वर्ग बोलतोय की आम्हाला या बाबतीत सुद्धा केवळ म्हणजे कामगार संघटनांनी सुद्धा नादाला लावलं आणि काही घडलं नाही. प्रश्न कसा आहे, माथाडी कायद्याच्या संदर्भात आमच्या मित्र म्हणल्याप्रमाणे माथाडी कायदा लागू करा 2008-9 पासून, म्हणजे 9ला ज्या निवडणुका लागल्या 9च्या नंतर
त्याच्या आधी ज्या विधानसभेत प्रश्न आमदारांनी आडामास्तरांनी विचारला त्यावेळी त्याच्या कमिटीच्या प्रमुख होत्या आवाडे इचलकरंजीच्या, त्याच्या सर्व रिपोर्ट सरकारकडे गेले. परंतु ज्यावेळी सरकार मनापासून ही माथाडी कायदा लागू झाले पाहिजे ज्यावेळी मागणी केला त्यावेळी मात्र या मालक वर्गाने 2 दिवस या सोलापुरामध्ये कारखाने बंद ठेवलेले आहेत. सरकारकडे शिफारस गेले की नाही कमिटीच्या, सरकारकडे माथाडी कायदा लागू व्हावे म्हणून सरकारकडे रिपोर्ट गेल्यानंतर या मालक वर्गाने हे बंद ठेवलेलं 2 दिवस की बाबा तुम्ही माथाडी कायदा जर तुम्ही मागणी करत असेल आमच्या धंदा चालत नाही. पण अलीकडे ज्या नवीन जे या म्हणजे NDA सरकारने महाराष्ट्राची जे नवीन हे केलेलं आहेत योजना 127 क्षेत्रामधल्या कामगाराला ही माथाडी लावू म्हणून सांगताय. कुठल्या आधारावर तुम्ही लावणार? त्याला बजेट ठेवले का? बजेट असतो त्याला 127 उद्योगधंदामधल्या या कामगाराला फायदा होण्यासाठी काय बजेट ठेवला? नुसता तुम्ही नुसता भोंगे वाजवायचं काम केलेलं आहे. एक दमडा बजेटमध्ये पैसा ठेवलेला नाही आहे. म्हणून कुठल्या आधारावर तुम्ही आश्वासनं देता की आम्ही घोषणा केलेला आहोत आमका कामगारांना फायदा होतो? तद्दन चुकीचं आहे. हे भांडवली अर्थव्यवस्थेचा एक नाटक आहे की दिशाभूल करणे, कामगारांच्या मता घेणे आणि खुर्चीवर बसणे अशा पद्धतीचं ते लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी हे कामगारांच्या जागृती करण्यामध्ये देखील तेवढंच आम्ही कमी पडलेलो आहोत आणि त्याच्यासाठी व्यापक कामगार संघटनेच्या एक रूप देऊन त्याला धडा दिले पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आहे. कामगारांच्या बाबतीत सुद्धा सरकारचं धोरण हे फक्त थापा देण्याचंच राहिलं आणि त्यामुळंच आत्ता कामगारांनी जे महत्त्वाचं म्हणणं मांडलं गेलं की आमच्यासाठी काही होतं असं दाखवण्यात येतं पण प्रत्यक्षामध्ये आमच्या इथं काही घडतच नाही. आता हे सरळ या का कामगार वर्गानं माझं एकच आता विचारणं आहे, कशा प्रकारचं आहे, कोणाला मतदान करणार आणि का मतदान करणार? मतदानचा तर प्रश्न नाही. काय तुम्ही संघटना म्हणलो ना, जो आम्ही तेच 20 वर्षानंतर ना जर केलं असेल हेच काम काय आम्ही जो केलो तेच काम तेव्हा केलं तर आम्ही येपर्यंत संघटना काय बरं काढत होतो? आमचं तर पोट भरी होत ना रोजगार. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून कामगार संघटना झाली? दुर्लक्ष नाही. तुम्ही तेव्हा बी तुम्हीच होतो, आता बी तुम्हीच आहे. आता म्हणतो आम्ही केलो. प्रश्न आमदार असू द्या, खासदार असू द्या, काय बी असू द्या, फक्त मतं घेताना येतात काय मतं घाला म्हणून आम्ही ते करतो, हे करतो, ते पॅकेज करतो. काय केलंच काय तुम्ही? तेव्हा बी आमदार खासदार होते तर आत्ता बी आहेत, मग केलंच काय कामगार वर्गाला? कामगारासाठी काही झालंच नाही. या लोकांकडनं काही कामच झालं काय बी नाही. 100% लिहून देतो मी. काय 10 वर्षाची अगोदरचं काळ बघा आणि आता 10 वर्षाची बघा 2010ची पुढं काय भूमिका म्हणजे तर काय बी नाही त्याच्यामध्ये. काय कामगार सांगितलेत मग आमच्यावर दुर्लक्षण होतं काय? राहू द्या, चालू द्या. मालक म्हणतात, मंत्र्या म्हणतात, सर्वजण म्हणतात हां करतो काम करतो. कधी करतो? काय तुमचं 5 वर्ष झाल्यावर करतो का? कुठल्या बी गोष्टी ते आमच्या कामगारामध्ये कुठलं बी काम करत नाही, फक्त ढकलामढकली करतात. का बाबा विचार बी कधी करत बी नाही. कामगार आहे बाबा त्याने 12 घंटे काम करते, त्याला काय पाहिजे काय नाही त्याचं काय हा बा किमान होतं नाही काय बी नाही. बाबा दवाखान्याचं बी स्वीकारणं नाही बाबा. कधी तर धोटा लागला ते तेव्हा बी त्याला बी नाही आहे. काय आम्ही रक्त काढत तसंच जाऊ दवाखान्याला. कधी पैसे म्हटले तर पैसेच नाही म्हणते मालक लोक. हा बा आमदार खासदार पैसे गेले तर हां सगळं सांगतो, फक्त सांगतो. कधी सांगतो? कधी करतो कामगारला? फक्त मतं घेतो. मतं घेताना म्हणतो आम्ही ते करतो, हे करतो. मग करतो काय? कधी केलो काय? दाखवा कधी कामगारला हे केलं बाबा म्हणून. आम्ही मान्य करतो. आम्ही संघटना तुम्ही जो म्हणतो ना संघटना म्हणून आम्ही काढायला का बरं होतो? आम्ही गंभीर नव्हतो. आम्ही का बरं म्हणजे कोण मी तुम्ही काम करत नाही म्हणून तर आम्ही काढलो. काय काम करून दाखवा तुम्ही. अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, मतांतरं आहेत आणि भूमिका देखील वेगळी आहे. ती जाणून घेऊयात. सर या ठिकाणी MIDCमध्ये यंत्रमाग कामगार हा जो काही जीवन जगतो आहे अत्यंत गुलामगिरीचं जीवन या ठिकाणी कामगार जगत आहे आणि आम्ही त्याचं पूर्ण त्यांना न्याय देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत.
माननीय कॉम्रेड आडम मास्तर हे या ठिकाणी कामगार नेते म्हणून काम करत असताना कामगारांच्या प्रश्नावर आघाडी सरकारमध्ये ते सत्तेवर म्हणजे आमदार असताना त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कामगारांच्या हितासाठी अनेक वेळा आवाज उठवला. त्या आवाज उठवल्यानंतर सरकारने आवाडे समिती असेल, हळवणकर समिती असेल, त्यानंतर जावळे समिती असेल, अशा प्रकारच्या समित्या त्या ठिकाणी सरकारने नेमल्या आणि त्याचा अहवाल वेळोवेळी सरकारकडे गेला. परंतु काही कामगारांच्या विरोधात काम करणाऱ्या शक्ती इथं असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही समितीचा अहवाल हा मंजूर होऊन या कामगारांना न्याय मिळू शकला नाही. इथल्या मालकवर्गांच्या सोयीसाठी या ठिकाणी जे सत्ताधारी जे मंत्री अनेक वर्ष केंद्रीय मंत्री राहिले, राज्याचे मंत्री राहिले, त्यांनी येथील मालकवर्गांना युनिट सिस्टीममध्ये सवलती दिल्या. लघु उद्योगाखाली हा व्यवसाय चालू करून या ठिकाणी त्यांना अनेक सवलतीसुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कारखानदारांना. परंतु कामगारांच्या बाजूने त्यांनी काही काम आजपर्यंत केलेलं नाही आहे. गेल्या वेळेचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला की आघाडी सरकारने तर न्याय दिलाच नाही कामगारांना, परंतु कामगारांची एक अपेक्षा होती की नवीन जे सरकार आलेलं आहे भाजप शिवसेनेचं, ह्या सरकारकडून तरी आम्हाला आजचे दिन बघायला मिळतील. आणि कामगार हा अत्यंत उत्साहामध्ये होता. ह्या गेल्या 4.5-5 वर्षात कामगाराला वाटलं होतं की आपल्या जीवनात काहीतरी बदल घडेल. तर आम्ही गेल्या वर्षी जे PFचं आंदोलन आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केलं, कामगारांनी फार मोठा सहभाग त्यामध्ये नोंदवला. त्या ठिकाणी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, शरद बनसोडे हे जे काही PF कमिशनर आहेत आपले तिरपुडे साहेब, हेमंत तिरपुडे, यांना सांगतात की तुम्ही PFची सक्ती करू नका कारखानदारांवर. अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केल्यानंतर लोकप्रतिनिधीच त्या कामगाराच्या विरोधात स्टेटमेंट करतायत. तेव्हा या बहादर हेमंत तिरपुडेंनी म्हणलं तुम्हाला काय द्यायचं ते लेखी द्या मला, मग मी थांबतो. अशा पद्धतीची घटना आपल्या सोलापूरमध्ये गेल्या PFच्या आंदोलनामध्ये झाली आणि मालक लोकांनी 21, 25, 26 दिवस त्यावेळेस बंद ठेवलं आणि कामगारांचं अतोनात नुकसान झालं. आम्ही त्यावेळेस लढा दिला, न्यायालयामध्ये आम्ही वकील दिलेला आहे आणि ती तारीख आता पडलेली आहे. अंतिम तारीख त्या ठिकाणी आलेली आहे. सरकारी वकील आहेत, युनियनचे वकील आहेत आणि PFचा निकाल हा काही दिवसामध्ये या ठिकाणी कामगारांच्या बाजूने येईल. आणि जर नाही आला तर आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही जायची तयारी केलेली आहे आणि या कामगारांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही हे करतो. कामगाराची मजुरी वाढ असेल, कामगारांची हक्क रजा असेल, कामगाराची काही तक्रार असेल तर या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहोत. कामगार नेत्याने काही काम केलं नाही हे तद्दन खोटं आहे त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप. आज देशामध्ये एकतरी कामगार नेता दाखवा की ज्यांनी कामगारांसाठी 20,000मध्ये 15,000 घरं त्यांनी वाटप केलेली आहेत. त्याचप्रमाणे आता 30,000 घरं आम्ही 2,000 कोटीचा प्रकल्प या कामगारांसाठी आम्ही राबवत आहोत. यंत्रमाग कामगारांना 6,500 घरं आम्ही त्यात राखीव ठेवलेली आहेत आणि यंत्रमाग कामगारांच्या स्वप्नातलं घर येत्या 2 ते 2-2.5 वर्षामध्ये आम्ही त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही आहे. एक आता आपण बघतोय सगळ्यात PF असेल, ESI असतील, या सगळ्या ज्या योजना आहेत ते इथं आमच्या इथं उघडपणे कागदावर राहतात आणि ह्याची जर अंमलबजावणी करायची म्हटल्यानंतर आमचे लोकप्रतिनिधीच त्याला आडवे येतात. हे आपल्या इथलं जर उदाहरण असेल तर आमचा सोलापूरचा कामगार जो आहे तो कशा पद्धतीने जीवन जगतो आहे हे स्पष्टपणे समोर येतं. होतं असं आपलं की एखादं सरकार असं असेल, एखादा लोकप्रतिनिधी असा असेल म्हणून आम्ही काही परिवर्तन करतो, बदल घडवतो. पण तरी देखील जर तेच वाट्याला येणार असेल तर हे दुर्दैव कशा प्रकारे या दुर्दैवाचं वर्णन करायचं हा देखील प्रश्न आहे. ज्याला आपण म्हणू की काँग्रेसची एक राजवट तुम्ही बघितली की आता आपण भाजप पाहिलं, आजचे दिन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण इथं मात्र आपली जी अक्कलकोट MIDC असेल किंवा एकंदरीत सगळं कामगार क्षेत्र असेल, या बाबतीत नेमकं काय घडतं, काय अडचणी आहेत, कुठल्या सरकारकडनं कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? नाही, आपण म्हटल्यासारखं सर पाठीमागचे स्वातंत्र्य झाल्यापासून तर ना 60-65 वर्ष या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी सत्ता भोगलं. त्या काळात तर काहीच झालेलं दिसत नाही. कारण मी वयाचा 43 वर्ष आहे, मी 17 वर्ष काम केलो. त्या काळात तर कोणीच काही केलं नाही. कामगारांचे ज्यावर आमदार खासदार झाले तर कोणीच काहीच केलं नाही. म्हणून आम्ही संघटना स्थापून रस्त्यावर उतरलो. मुद्दा आहे एक. त्या पाठोपाठ आम्ही सातत्यानं वेतनवाढ चालू आहे आणि PFचा लढा चालू आहे. आता आपण म्हटलं तर आजचे दिन म्हणण्याचं जे BJP सरकार 4.5 वर्ष सत्तेवर होते
आणि आपल्या सोलापूरला प्रथमतः आपला तुम्ही ज्या वेळेला प्रश्न घेऊन या सरकारकडे गेला, या सरकारमधील मंत्र्यांकडे गेला, या सरकारच्या लोकप्रतिनिधींकडे तुम्ही गेला, तो अनुभव कसा होता तुमचा? नाही, आता राज्यमंत्र्याकडे आम्ही पालकमंत्रीकडे अनेक वेळा आम्ही गेलो कामगारांच्या प्रश्नासंदर्भात. त्यांनी प्रश्न ऐकण्यामध्ये त्यांचं मनस्थिती नसत होते, कधी चिडचिड करत होते ते. साहेब म्हटलं आपण कामगार राज्यमंत्री आहे, कामगारांचं काहीतरी भलं करा, जेणेकरून कामगारांचं काही उदरनिर्वाह येणाऱ्या काळात सुखाचं जावं. उदाहरणार्थ म्हणजे ESI झाली, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला कव्हरेज होतं आहे. PF झाली, वयाच्या 60 नंतर कुठलाही कामगार माझा काम करता कामा नाही, नसेल तर त्याला कोरासाम वॉचमॅनसाठी काम करावं लागतं आहे. वयाचं 58 झालं तर रिटायरमेंटनंतर त्याला पेन्शनची मोबदला आहे. अशा काही ज्या प्रश्न आहेत आम्ही यांच्याकडे मांडलं आणि खासदार बनसोडे साहेबांकडे मांडलं, परंतु ह्याकडे त्यांनी कधी भविष्यात कधी लक्षात दिलं नाही. आणि बघता बघता पूर्ण 4.5 वर्ष निघून गेले, पण कामगारांचा कौल नव्हताच. आता म्हटल्यासारखं जेव्हा PFची तिरपडे साहेबांनी ऑर्डर केली त्यावेळेला त्या कर्तव्य अधिकाऱ्यावर उलटं चिडचाड केली ह्याच पालकमंत्र्यांनी. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते सातत्यानं त्यावेळेला दाखवलं आणि नागरिकांनी बघितलेलं आहे. जे अधिकारी खरंच काम करतात अशा अधिकाऱ्यांची शासनानं प्रशंसा केली पाहिजे, परंतु अशा अधिकाऱ्यावर ह्या पालकमंत्र्यांनी जाणूनबुजून दबाव टाकला आणि मालकांनी संपवलं. तर मालकांनी त्या बगल्यात बसून मुख्यमंत्र्याकडे जाऊन आणि PFचा विषय दाबला गेला. हे दुर्दैवाची बाब आहे, सगळ्या जनतेला माहीतच आहे. परंतु त्यावेळेलाही आमचा लढा सातत्यानं प्रत्येक संघटनेने आपापल्या लढाईशी लाडू दिलं आणि तिरपड साहेबांच्या पाठीमा आम्ही खंबीरपणे होतो आणि साहेबांना आम्ही पाठबळ दिली. म्हणून साहेबांनी कशा याच्यात कमी न करता 100% त्यांनी एकच महाराष्ट्रातील एक कर्तव्यकार अधिकारी म्हणून डॉक्टर हेमंत तिरपड साहेबांनी कामगारांच्या बाजूने घेऊन एक इतिहासामध्ये एक ऑर्डर दिला, कामगारांना PF द्यायलाच पाहिजे. ह्या ट्रिब्युनल कोर्टात जे स्टे घेतले त्याच्यावरचा लढा चालूच आहे. 2 मेला अंतिम निकाल आहे, जाणून बुजून त्याचा तारखे दिल्या जात आहेत. शासनाचा दबाव असेल मला तर असं वाटतं आहे, म्हणून तो रेंगाळला गेलेला आहे. आणि त्याच्यावर कसं आमचं थोडंफार लक्ष आहे, नाहीतर येणाऱ्या काळात तो साहेबांनी त्याच्यावर पूर्ण तयारी ठेवलेली आहे. हायकोर्टात राहता सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीनं संघटना तर तयार चालूच आहे. परंतु हे खेद आहे की जेव्हा शासनाचे मंत्री आहेत, खासदार आमदार आहेत, 40 वर्षापासून कामगारांना बिचारांना काहीच दिलं नाही. आपण आज शिंदेसाहेब असू द्या, आता चालू 2 मंत्री असू द्या, ह्यांना का कळत नाही, कामगारांची कळ का नाही, हे दुर्दैवाची बाब आहे. महत्त्वाचा भाग आहे की आमच्या इथं केंद्रीय मंत्री देखील होते, त्याचप्रमाणे आता आपण बघतोय शहरातच राहणारे आमचे 2 मंत्री आहेत, जे कॅबिनेट मंत्री, जे राज्यमंत्री आहेत. आपण बघतो की घरकुलांचा प्रश्न कामगारांचा सुटला आहे. महत्त्वाचं म्हणजे जी महत्त्वाकांक्षी एक योजना होती ती मार्गी लागते. पण अन्य सगळ्या प्रश्नी कशा प्रकारचा अनुभव येतो, काँग्रेसच्या काळामध्ये कशा प्रकारचा एक अनुभव होता आणि भाजपच्या काळामध्ये कुठं काही दिलासा मिळतो का कामगार वर्गाला? कसं आहे की आपल्याकडे सत्ताधाऱ्याची जी जात असते ती नेहमी शोषणकर्त्याची असते. आपण ज्या लोकांच्या मतावरती लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये जातो तेव्हा त्या सभागृहाचं पावित्र्य टिकलं पाहिजे. कधी जेव्हा तुम्ही त्या लोकांच्या प्रश्नांना न्याय देणार, वाचा फोडणार तेव्हा. आता काँग्रेसच्या काळामध्येच आम्ही म्हणजे आमच्या CITच्या वतीनं विधानसभेमध्ये आवाज उठवला, केवळ कामगारासाठी नाही, कामगार कारखानदारांसाठी सुद्धा. आडम मास्तरांनी इथल्या सोलापुरातल्या कामगारांनी तयार केलेली चादर आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन त्या विधानसभेमध्ये आवाज उठवला की उद्योग टिकला पाहिजे, कामगार जगला पाहिजे. ही भूमिका कामगार संघटना घेते, तरी देखील शासनाला याबद्दल गांभीर्य वाटत नाही. हे काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं. भाजपच्या सरकारपुढे देखील आम्ही मांडलं होतं की आजचा हा कामगार हा सामाजिक सुरक्षेशिवाय जगतो आहे, तुम्ही त्याला काहीतरी दिलं पाहिजे. आज सरकारच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं तुम्ही त्यांचा पगार पाहिला, त्यांचे पेन्शन पाहिले, हे कोट्यावधीच्या घरामध्ये आहेत. एकदा माजी आमदार झाला की त्याला दर महिन्याला पहिल्या वेळी जर निवडून आले असतील तर 25,000 रुपये मिळतात, दुसऱ्या वेळी निवडून आले तर 50,000 मिळतात, 3 वेळा निवडून आले तर 80,000 रुपये मिळतात. असं घसघशीत त्यांच्या लोकप्रतिनिधींना या कामगारांच्या जीवावरती निवडून आलेल्या लोकांना इतका लाभ मिळतो, मग कामगाराला का मिळत नाही? मग जे कुणी लाभ घेत असतील त्यांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे की आपण ह्या कामगारांच्या प्रती काहीतरी दिलं पाहिजे. सरकारने स्वतः याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, प्रशासनाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मग काँग्रेसच्या सरकारने ते केलं आणि भाजपच्या सरकारने तेच केलेलं आहे. म्हणून कामगारांनी यावेळी ठरवलं पाहिजे की आपण आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी, आपला आवाज बुलंद करणारा नेता त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. तो शासनाला धारेवरती धरेल आणि आपल्या मागण्या मान्य करून आपल्या पत्रामध्ये पाडेल. ही प्रतीक्षा आता कामगारांसाठी राहिलेली आहे. म्हणून काँग्रेस असू द्या किंवा भाजप, हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून आपण या ठिकाणी सगळ्या कामगारांनी आम्ही एकच निर्धार केलेला आहे की जोपर्यंत या कामगाराला न्याय मिळत नाही
तोपर्यंत या शासनाला आपण स्वस्थ बसू देणार नाही. हा लोकशाहीला आम्ही दिलेला इशारा आहे. पाहिलं आपण की एकंदरीत जर आमचे कुठले अधिकारी सेवानिवृत्त झाले किंवा अगदी लोकप्रतिनिधीसुद्धा जर आपल्या पदावरून दूर झाले तर त्यांना मिळणारी पेन्शन आणि त्यांना मिळणारे भत्ते हे खरोखर एक थोडेसे चक्रावून सोडणारे असतात. पण आमचा जो कामगार आहे तो मात्र महागाईसारख्या गोष्टीला तोंड देत राहतो. महागाई हे सरकार आल्यानंतर आमच्या सामान्य कामगार आणि कष्टकऱ्याच्या डोळ्यासमोर एक होतं की कुठंतरी चालून आता काहीतरी स्वस्त येईल, महागाई कमी होईल. पण घडलं उलटंच. इथं महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आणि जी आमची रोजीरोटी आहे ती कमवण्यासाठी आमचा संघर्ष चालूच आहे. पण त्याचबरोबर महागाईसारख्या गोष्टीलासुद्धा आमच्या कामगार आणि कष्टकरी वर्गाला तोंड द्यावं लागतं. ही महागाई सगळी कशा प्रकारची वाटते? महागाई जी आपली वाढलेली आहे ती कशा प्रकारची आहे? जे चित्र तुमच्यासमोर महागाईचं उभारतं ते कशा पद्धतीचं आहे? ते महागाईचं म्हणलं तर ते नोटबंदी पण आल्यापासून लई तकलीफ झालं जरा. ते नोटबंदी झालं ते आमचे मालक पण एक 2-3 महिने आम्हाला पगार दिले नाही. नोटबंदी झाल्यावर आम्हाला एकदमचे ते जुने नोट दिले. तर बँकामध्ये आम्ही गेलो, बँकामध्ये लाईन लावून 2,000 रुपये आम्हाला हप्त्याला देत होते. मालक दिला आम्हाला 20,000 15,000 दिला, एकदम नाही दिला. जुनं नोट दिला. आम्ही बँकामध्ये उठून हप्त्याला 2,000 असं काढून आमचं घर चालवलं. तेव्हापासून महागाई तर काय, ते भाजी आणायला गेलो तर आम्हाला 20 रुपये लागतात. भाजी पेंडी आणायला गेलं तर 15 रुपये आम्हाला रोज डब्याला भाजी लागते. पण जेव्हा हे भाजपचं सरकार आलं तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का ही सगळी महागाई वगैरे आता कमी होईल, अच्छे दिन येतील असं वाटलं होतं? तिथं आता काय घडलं? वाटलं होतं, परंतु लोकसंख्या जास्त झाली, आता कमी पडणारच असं म्हणतात. आता काय म्हणतात, आता ही महागाई वाढली त्या प्रमाणात तुमचं वेतन वाढलेलं आहे का किंवा तुम्हाला जी मिळकत मिळते ती पुरेशी आहे का? आता हे 4 वर्ष झाले आमच्या गुंडेली जरा आम्हाला जरा मदत केली तर आमचा जरा पोटपाणी जरा बरं चाललेलं आहे. दादा पैसे म्हणल्यावर तर आम्हाला तर हप्त्याला तर 3,500-4,000 पगार व्हायला आता असं काय हे नाही. बरं, आता ही खासदारकीची निवडणूक होतीये, कुणाला मतदान करावं असं वाटतं? कुठल्या पक्षाला तुम्हाला मतदान करावं? आमचे मान्य करेल ते आम्ही त्यांना मतदान करेल. काम आम्ही मतदान करेल. आम्हाला हाजरी कार्ड देऊ दे, आम्हाला PF लागू करू दे, आमच्या अनेक ते कामदार कल्याणमध्ये स्थापन करू दे. आमच्या आता मुलं बाळ तर लहानचे मोठे होतात, त्यांच्या लग्नासाठी आम्ही सावकाराचं घरापाशी जाऊन थांबावं लागतं आहे. 10,000 रुपये दे रे, 20,000 रुपये दे रे, काही सवलत नाही आमच्यापाशी. वाढली ना सावकारी पण एक दिसते आपल्याला, ते कसं त्रास आहे? तेच त्रास कसं मिळवण्या ना, जो तुम्ही काम करणारा ना देत नाही, जो एक वर्षाला तुम्ही 10 पैसे तर वाढवला, जे माणूसला त्रास होत नाही ना, ते माणूस काय करते, हे वर्ष वाढले नाही मग त्याला कमी पडणारच. मग तेव्हा त्यांनी जाणारच सावकारपाशी, मग तेव्हा उत्तरच नाही त्याला. त्याच्या घरच्याला कमी पडल्यावर त्यांनी जाऊन मागून घेतलं तर काम होईल. बरं, तुम्ही तेच असंच तुम्ही वर्षाला वर्ष वाढत जावा, मग मागे भत्ता जो आहे वाढलं तर बी माणूसला काय त्रास होत नाही. ह्याच्याला काय तुम्ही राजकारण करतो, आम्ही मागे भत्ता कमी करतो. मागे भत्ता कमी करू का? तुम्ही कामगाराला नाही द्या पहिला, मग नंतर ना मागे भत्त्याचं बोला तुम्ही. काय कामगारांसमोर एक आणखी जो प्रश्न आपण जो सावकारी पाश म्हणला तो देखील एक महत्त्वाचा आहे. आणि जी समस्या बाकी तर आहेतच, आपल्या महागाई वाढलेली आहे, पाण्याचा देखील इथं प्रश्न पडतो, पण सावकारीसारख्या प्रकाराला सुद्धा आमचा हा सगळा कामगार वर्ग कंटाळलेला आहे. आणि त्यात आपण बघतो की आमचं जे प्रशासन नामक जी यंत्रणा आहे ती गांभीर्यानं घेत नाही, थातूरमातूर कारवाई होते आणि पुढे मात्र प्रश्न तसेच राहत आहेत. तर या ठिकाणी कामगाराच्या व्यथा मांडलेल्या आहेत, परंतु मूल मुद्दा जे मी मागा म्हणल्याप्रमाणे ज्या भांडवली पक्षवाले या 4 लोक जे कारभार चालवले 70 वर्षामध्ये, हे कधी कामगारांच्या बाजूने निर्णय घेतलेले नाही आहे. हे कारण एकच आहे की या कारखानदारांना सांभाळायचं या, आणि याच्यामध्ये 1972 सालापासून किमान वेतन आणि महागाई भत्ता जे वाढवायला पाहिजे वाढवत गेले सरकारने, पण भांडण कशा लावल्या की आम्ही कागद काढतो, तुम्ही भांडण करत घ्या. म्हणजे इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकारी यंत्रणा जे पाहिजे लेबर ऑफिसमध्ये त्या पद्धतीच्या यंत्रणा उभा केलेल्या नाही आहे. त्या लेबर ऑफिस माध्यमातून ही कागदपत्र हलवण्याच्या दृष्टीने, कायद्याच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले नाही आहे. म्हणून महागाई ज्या आहे, आज किमान वेतन आम्हाला महागाई भत्ता असे सर्व धरून
हे 12,449 रुपये भेटले पाहिजे, म्हणजे रोज 477 रुपये भेटले पाहिजे 8 तासामध्ये. ते मिळताना दिसत नाही. प्रत्यक्षात किती मिळेल? प्रत्यक्ष आम्हाला 230 रुपये एक लूम, आणि 2 चालवलं तर 450च्या पलीकडे जात नाही. म्हणजे ते 10 तास करावं लागते काम. म्हणून या ठिकाणी आम्हाला एक लूम सरकारच्या GR जे आहे, एक लूम आणि 8 तास ड्युटी आणि 477 रुपये असं ते पडले पाहिजे. पण या ठिकाणी दिसत नाही, कारण कायदा करतो सरकार आणि भांडण करत बसा तुम्ही आणि लेबर ऑफिसर, असा तो प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी मी मागा म्हणल्याप्रमाणे सरकारच्या कामगाराच्या दृष्टीने इच्छाशक्ती बिलकुल नाही आहे या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने. आणि मग कामगार संघटना काय करणार? अंमलबजावणी म्हणून मोर्चा काढायचा, निदर्शन करायचा, घेरावा टाकायचे. अशा पद्धतीने केले तर सुद्धा कुठंतरी 5 पैसे 10 पैसे वाढवून मजुरी ही वाढवून द्यायचं आणि तोंड बंद करायचे, असे प्रकार आहे. पण मूळ मुद्द्याकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. दुर्लक्ष केले एवढंच आहे की या ठिकाणी आडम मास्तरने विधानसभेत जे मांडलेलं आहे आणि इतर या उद्योगधंदा टिकण्यासाठी जे काय विधानसभेत विक्री करच्या ज्या 4% वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला, त्यावेळी या मालक संघाच्या लोकांनी आले की आमदार आहात तुम्ही, तर ही विक्री कर रद्द करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. ठीक आहे, कामगारांना तुम्ही भला करा, आम्ही विक्री करायच्या संदर्भात बोलतो, हे सर्व मान्य केला. पण मालक संघाने कधीही कामगाराच्या बाजूने आम्ही ही देतो कधीही जन्मात मांडलेले नाही आहे. अशा एकूण परिस्थिती या सरकारच्या भूमिकेमुळे असे उद्भवतो. सरकारच्या भूमिकेमुळं कामगार वर्गासमोर जगायचंच एक आव्हान निर्माण झालेलं आहे आणि अशाच एक भावना या ठिकाणी व्यक्त होते. बरेचसे जे प्रश्न आहेत कामगार वर्ग, आपण सावकारी म्हणली, महागाई म्हणली, याशिवाय बरेचसे प्रश्न या कामगार वर्गासमोर आहेत, कष्टकरी वर्गासमोर आहेत. ते कशा पद्धतीचे आहेत ते बघूयात. सर काम सावकारी पण म्हणजे आहे, तर आणखीन कशा पद्धतीचे प्रश्न आहेत ज्यांनी हा कामगार बेजार झालेला आहे? कामगारांना सुरक्षाच नाही, कुठले बँक कर्ज देत नाही, मालक आहे बोंब म्हटलं तर 2-3 हजार त्यांनी देत आहे. कामगारांचं मुलीचं लग्न करायचं तर जायचं कोणाकडं, हा प्रश्न आहे. मग तो सावकारात जावं लागतं आहे. कुठला आमदार निधी नाही, त्याला खासदार निधी नाही, मंत्र्यातनं निधी नाही, बँक कुठलं कर्ज देत नाहीत, मग तो जाणार कोणाकडे? सावकाराकडे ना. प्रश्न असाच आहे. बराच कुठल्या आमदार खासदाराला माहीत नाही. अनेक शेतकऱ्यांना व जसं शेतकऱ्याचा प्रश्न म्हणजे त्यांना कर्ज दिला तर हा कामगार काय झालं? मग हा कामगार 12 घंटा तयार केला, चादर टावेल विदेशात जातो, त्या कामगारांना मोलाची किंमत नाही. मग ह्या आमदार खासदारांना माहीत नाही का? मग सावकाराकडे जावंच लागतं. नाही, कारण सावकाराकडे न जाण्यासाठी बँकेत त्याला कर्ज उपलब्ध केले दिलं पाहिजे. जसं तुम्ही मुद्रा लोन म्हटलं आहे, तसं यंत्रमाग कामगार असू द्या, विडी कामगार असू द्या, त्याला मिनिमम 50,000 रुपये कर्ज दिलं पाहिजे. तर आपलं ठरवलं पाहिजे, अल्पदरात व्याजदरानं त्याला दिलं पाहिजे. अशा आजपर कुठल्या आमदार खासदारांच्या भावना सुचवल्या नाहीत. एक महागाईचा प्रश्न म्हणजे साहेब, तुटपुंज्या पगारावर त्यांनी जगणं, तर त्याच्या मुलाचे शिक्षण, लाईट बिलचं आहे. लाईट बिल 2 महिन्याला होतं, 1 महिन्याला केलं, त्याच्यावर कुठल्या आमदार खासदारांनी आवाज उठवला नाही. मीटर चार्जेस तसंच आहे. हे सगळं बोजा हा कामगारावरच पडतो. मग आणि ह्या महागाईच्या जीवनामध्ये त्यांना जगणं कठीणच होतं आहे. परंतु त्याला कुठं तर थांबवण्याचा प्रयत्न या शासन लेवलने केलं पाहिजे, ते केलंच नाही. पण दुसरी बाजूचं शासनाचे परिपत्रक काढलं जातं, त्याची इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी संबंधित अधिकारी आहेत, लेबर कमिशनर म्हणून, हेच कार्यालयात उपस्थित असतात. आणि कामगार राज्यमंत्री आपले सोलापूरचे दुर्दैवानं ह्यांचे धाकच नाही. अधिकाऱ्यांनी काम नाही केले, म्हणून त्याच्यावर बाबा मेमू द्या, त्याला ताकीद द्या, अशा प्रकारचं कुठलंच होत नाही. अधिकारी जर कर्तव्य असेल तर कामगारांना खरं नाही. 29/1/2015 जेव्हा शासन परिपत्रक काढलं, त्याच्यासाठी आम्हाला भांडावं लागलं आणि हेच कामगार राज्यमंत्री त्यावेळेला थोडेसे पैसे घ्या म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचे शासनाचे लोक म्हटलं तर कामगारांना कसं काय नाही मिळणार? मंत्री जर कटेकोर पण असले तर खरोखर कामगार नाही मिळत. एखादा अधिकारी जर काम करत नसेल, आम्ही वरिष्ठ लेवलकडे जातो, खालून त्या वरपत्र सगळे साखळी तेच आहेत, मग हे मंत्र्यांचा हात मिळून आहेत. कामगार मंत्री सोलापूरचे आहेत, हे दुर्दैव असं म्हणण्याची वेळ आली आहे. हे सगळं जे चित्र आपण बघतोय, कामगारांना शेवटी दिलासा देणार कोण? म्हणजे ह्या कामगारांनी जे डोळे लावायचे ते लोकप्रतिनिधींकडं, शासनाकडं, प्रशासनाकडं, या साऱ्या जणांनी हात वर केल्यासारखे दिसतात आणि वरती आमच्याकडे गप्पा अशा होतात की आमच्या इथला उद्योग आणि व्यवसाय वाढला पाहिजे. हे चित्र काय सांगतं? पहिल्यांदा काय की कोणत्याही जिल्ह्याची प्रगती ह्या त्या जिल्ह्यामध्ये असणारे जे उद्योग व्यवसाय असतात त्याच्यावरती अवलंबून असते. आणि आपला पश्चिम महाराष्ट्र हा सहकार क्षेत्रामध्ये अतिशय पुढारलेला जिल्हा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये यंत्रमाग उद्योग आहे. एकेकाळचं महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून आपल्या सोलापूरला ओळखलं जायचं. आज त्याची पडझड झालेली आहे. आणि ह्या गिरण गावातले दिवस पुन्हा जर आठवायला लागले तर प्रत्येक कामगाराच्या डोळ्यातून पाणी येईल की इथं आपले जे लोकप्रतिनिधी आहेत हे कामगाराच्या मतावरती निवडून जात आहेत आणि कामगाराकडे दुर्लक्ष करत आहेत. हे आज होतं असं नाही, हे वर्षानुवर्ष घडत आहे. म्हणून कामगारांनी आपल्या मनाशी निर्धार केला पाहिजे की तुम्ही आमच्याकडे जेव्हा मतं मागायला येता तेव्हा तुम्ही आमच्यासाठी केवळ तुमचा मॅनिफेस्टो घेऊन येऊ नकात. तुम्ही आम्हाला लेखी द्या की मी निवडून आल्यानंतर मी तुमचंच काम करणार, असं कुणी म्हणजे धाडस करणार नाही. आणि हे निवडणुकीच्या आचारसंहितेत बसणारी पण गोष्ट नाही. आता मगाशी आपला विषय चालला होता की सावकारीचा. साहेब, मी तुम्हाला सांगतो की या MIDCमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक आपला जो कामगार आहे तो प्रत्येक सावकाराकडे कर्ज घेतलेला आहे. त्याची जी टक्केवारी तुम्ही बघितलात 5%, 3%, 10%, 20%, आणि हे सगळे खाजगी सावकार आहेत. यांच्याकडे सोलापूर जिल्हा उपनिबंधकाकडनं जे आपण DDRकडनं जे लायसन घेतो ते परवाने नाहीत आणि हे अनधिकृत आहेत. आणि ह्या लोकांनी समजा जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, चौकीमध्ये कंप्लेंट केल्यानंतर ते लोक काय म्हणतात, ते आमच्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही आपल्या सावकार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत तुम्ही DDRकडे जा. आणि हे DDRकडे हे लोक जाणार नाहीत, त्यांना ते ऑफिस देखील माहीत नाही. मग अशा अनधिकृत आणि खाजगी सावकारांचा सुळसुळा सोलापूर शहरात होतो आहे आणि त्यांना पायबंद कुणी घालत नाही. या सावकारांच्या पायी कित्येक लोकांनी दगावलेले आहेत, हा पण आहे. पण हे सगळं काम लोकप्रतिनिधींचं नाही आहे का, ह्या त्यांनी प्रश्न विचारला, अगदी बरोबर आहे. परंतु आता कामगारांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या सावकाराकडे गेलं पाहिजे. सावकाराकडे जाण्याची वेळ का आली की तुम्ही एकजुटीनं लढाई केली असती आणि आपल्या मागण्या मान्य झाल्या असत्या तर आपल्याला सोन्याचे दिवस पाहता आले असते. म्हणून आत्ता तरी सगळ्या कामगारांनी आणि कामगार संघटनांनी निर्धार केला पाहिजे ही वाढलेली महागाई आणि आपल्यावर आलेले हे संकट हे जर टाळण्यासाठी आपण आता आपल्या लोकप्रतिनिधीला आपण पाठवलं पाहिजे. आणि कामगार दहशतीखाली असं म्हणायचं आहे 100%. आणि मी काय म्हणतो की सोलापूर जिल्ह्याचा जर विकास जर आपल्याला करायचा असेल तर इथल्या सगळ्या आमदारांनी, खासदारांनी आणि मंत्र्यांनी एकत्रित बसून जिल्ह्याच्या विषयासाठी सगळे पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि आपला जिल्हा कशा पद्धतीने पुढारला जाईल आणि इथं व्हेंटिलेटर असणारे सगळे उद्योगधंदे कशा पद्धतीने जिवंत राहतील हे त्यांनी ठरवलं पाहिजे. कामगारांना नावं ठेवण्याचा एक प्रकार आपल्याकडे होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला एक आमच्या इथल्या कामगार वर्गाचं चित्र बाहेर चुकीचं निर्माण केलं जातं. वस्तुस्थिती काय आहे? खरं तर कामगाराला नाव ठेवणारे लोक मूर्ख आहेत. प्रत्येक कामगार हा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो कारखान्यात येतो, दिवसातले 12-12 तास तो काम करतो. मग तुम्ही त्याला नाव का ठेवता? आणि कसं आहे की शेवटी माणूस आहे, त्याला विरंगुळा पाहिजे, तो क्षिणलेला असतो, त्याला कुठंतरी अनेक प्रकार माणसाकडे अवगुण असतात, कुणाला व्यसन असतं, आपली दिवसाची क्षीण घालून तो दारू पण पित असेल, कुणी शिंदी पित असेल. हे सवयी का लागल्या तर तो फार प्रोटेक्शनमध्ये आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती ताणतणाव आहे. ते ताणतणाव दूर करण्यासाठी हे लोक असे मार्ग अवलंबतात. पण तुम्ही जर कामगार कायद्याची या ठिकाणी अंमलबजावणी केली आणि ह्या लोकांना तुम्ही जर माथाडीच्या धर्तीवरती यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून यांना सवलती दिल्या तर हा कामगार सुखात राहील. ह्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कामगार कल्याण मंडळाच्या बाबतीत उदासीनता दिसून येते आमच्या लोकप्रतिनिधींची, प्रशासनाची. इथले स्थानिक आमदार गेल्या 5 वर्षापासून मी त्याच्यावरती तारांकित प्रश्न मांडले म्हणून असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. अद्याप बोर्डावरती विषय आलेला नाही. आणि तुम्ही आमदार असताना, तुमची सत्ता असताना तुम्ही काय केलात? बरं ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये तुम्ही असताना देखील तुमचं काम आहे की यंत्रमाग कामगारांचा तारांकित प्रश्न तुम्ही विधानसभा बंद पाडा ना, विचारा त्यांना तुम्ही आमचा निर्णय का करत नाही. अरे इतका मोठा आपल्याकडे इथं जवळपास विडी कामगार आहेत, यंत्रमाग कामगार, लाखोच्या संख्येने कामगार या सोलापूर जगतायत. ह्या लोकांचं जीवन आज व्हेंटिलेटरवर आहे. त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता दाखवत नाही, तुम्ही तिथं उपस्थित राहत नाही. मला माहिती आहे की विधानसभेमध्ये सगळ्यात प्रचंड हाजरी कुणाची तुम्हाला माहिती आहे. आता मी काही बोलत नाही. आता शरद बनसोडे आपले खासदार आहेत, त्या लोकांनी आपल्या लोकसभेमध्ये आपल्या यंत्रमाग कामगाराविषयी एकदाही प्रश्न तरी मांडलेला नाही. का बरं? आता आमच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं, साहेब आमचा प्रश्न सोडवा. पण त्या खासदाराला यंत्रमाग उद्योगाविषयी म्हणा आणि कामगारांच्या जीवनाविषयी त्याला गांभीर्यच नाही, तो विचारच केला आणि त्या ठिकाणी प्रश्न मांडला नाही. जोपर्यंत तुम्ही सभागृहामध्ये विषय मांडत नाही तोपर्यंत सभागृहाला देखील त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. याची किंमत भाजपाला निवडणुकीत चुकवावी लागेल. चुकवावी लागेल. आणि या ठिकाणी सगळे जे बोलत असतील कामगारांनी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्धार केलेला आहे. आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे, लोकशाहीचं मोठं शस्त्र आहे आणि मतदानाच्या माध्यमातून भाजपाला जो कामगाराला अन्याय केलेला आहे त्याला ती जागा दाखवतील एवढं मात्र निश्चित आहे.
एकंदर दुसऱ्या बाजूला असं आपण बघतो की आमच्याकडं उद्योग व्यवसाय वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला यश लाभलं असं देखील म्हटलं जातं. नवीन आमच्याकडे काही व्यवसाय आले असं म्हटलं जातं किंवा आमच्याकडे उद्योग टिकवण्यासाठी आम्ही अनेक योजना आणल्या असं म्हटलं जातं. ह्याचे काही परिणाम दिसत आहेत का तुम्हाला? MIDC परिसर असेल किंवा अन्य कुठलं क्षेत्र असेल तिथं आमचा काहीतरी उद्योग टिकला आहे, वाढला आहे, तिथून कामगार काहीतरी सुखाचं जीवन जगतो असं काही चित्र तुम्ही पाहिलं आहे का? या ठिकाणी साहेब या MIDC जे निर्माण झालेलं 1975-76पासून मी बघतो अक्कलकोट MIDC जे उद्योगधंदा त्यावेळी होता आज कमी होत चाललेला आहे. उद्योगधंदा वाढलेले असं काय दिसत नाही. कारण या ठिकाणी उद्योगधंदा सूतगिरण्या, कापड गिरण्या हे भरभराट अशा पद्धतीने चालायचं सोलापुरामध्ये. आज की जी अवस्था हे झालेलं आहे ही सरकारच्या एकूण धोरणं चुकीच्या पद्धतीने नेला आणि ज्या चुका करतात त्या लोकांना सरकारने पाठीशी घातलेलं आहे. जे कोणी असेल हा पाठीशी घातल्यामुळे सर्व उद्योगधंदा बंद पडलेला आहेत. या ठिकाणी कापड गिरणे का बंद पडले? सोलापूरच्या आपला भारतामध्ये उद्योगधंदा क्षेत्र म्हणून 3 नंबरवर होते. आज काय झाला 8-10 नंबरवर आलेला आहे. कोणाला विकासाचे दावे करता येणार नाहीत का? आणि हे जर विकासाचे दावे आमचे काँग्रेस करत असेल, भाजप करत असेल तर हे दावे चुकीचे आहेत असं आपण म्हणायचं का? सरळ आहे ना. या ठिकाणी चुकीचे गणित त्यांनी सांगतात. या ठिकाणी उद्योगधंदा वाढलेले असं काय दिसत नाही, परंतु याच्यामध्ये वेगळा उद्योगधंदा या ठिकाणी आलेला आहे. पूर्वीचे ज्या उद्योगधंदे होते कापड गिरण्या, सूतगिरण्या वगैरे हे सर्व भात झालेला आहे. आणि नवीन जे उद्योगधंदा आले असेल छोटे मोठे काय असेल पण भरभराट अशा पद्धतीने कामगार भरती किंवा रोजगार मिळतील अशा पद्धतीचे उद्योगधंदे आज आलेले नाही आहे. कारण मध्ये तुमच्या चिंचोली MIDCला एक कंपनी टाकतो म्हणून ते परदेशी व्यापारी देखील या ठिकाणी येऊन गेला. त्याचे मला नाव आठवत नाही आहे, पण त्या ठिकाणी या उद्योगधंदावालेसुद्धा त्या ठिकाणी सहभागी व्हायचं. ऑटो लूम्स आणा आणि त्या पद्धतीने सरकारने सवलती देतील, परंतु ते सर्व पोझिशन बघून त्या उद्योगपतीसुद्धा पळून गेले इकडं. आपल्याकडं टेक्स्टाईल हब, टेक्स्टाईल ज्याला आपण युनिट वगैरे अशा सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या जात्या प्रत्येक वेळेला, टेक्स्टाईल पार्क असे जे सगळे शब्द होते, टेक्स्टाईल पार्क, टेक्स्टाईल हब, हे काय झालं? तर या ठिकाणी मी बोलू का की एक महापालिकेचे उदाहरण या ठिकाणी देतो. कचरापासून वीज निर्मिती करतो म्हणून 20 वर्ष झाले आम्ही ऐकत आलेलो आहे. मी नगरसेवक 10 वर्ष राहिलो आणि त्या ठिकाणी ही गोष्ट ऐकतच आलो आणि आजसुद्धा कचरापासून वीज निर्माण होत नाही आहे. कारण यांच्या इच्छाशक्ती नाही आहे. ज्या पद्धतीने महापालिकेचे उदाहरणं दिले त्या पद्धतीने या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क संदर्भातला ज्या भूमिका घेतल्या दडसोड वृत्ती एकाने करायला गेले की त्याला पायामध्ये आड घालायचं आणि आडवा घालायचा, ते उद्योगधंदा होणार नाही. अशा एकूण चित्र या ठिकाणी दिसतो. मोठे मोठे उद्योगधंदा येण्यासारखे आहे, परंतु बदलामी कसा करायचा? कामगार संघटनेच्या पुढाऱ्याने या ठिकाणी हा उठाव करतो, त्याच्यामुळे उद्योगधंदा येत नाही. अशा पद्धतीच्या बदलामी करतो. मला सांगा अख्खा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलेला माणूस आहे. औरंगाबाद 1984 सालामध्ये आम्हाला तुरुंगामध्ये घेऊन गेला. या मालकाने अटक करायला लावले. केळासारखा दिसायचा औरंगाबाद, आज प्रचंड प्रगती झालेली आहे औरंगाबाद. त्या ठिकाणी कामगारांच्या वेतन जे भेटतात 15,000 40,000पर्यंत पगार भेटतात. आणि उदाहरणार्थ नाशिकचं उदाहरण देतो, म्हणजे टायर कंपनीच्या CA टायर कंपनीच्या ज्यावेळी आम्ही 1980 साली 90 साली बघितला त्याच्या कामगाराचा पगार होता 10,000 रुपये. आज 45,000 रुपये पगार घेतो. आणि मग त्या ठिकाणी कामगार पुढारी नाहीत का? आहे, पण तुम्ही मालकाच्या किंवा प्रवृत्ती कामगारांना द्यायचंच नाही काही, अशी प्रवृत्ती आहे. म्हणून या ठिकाणी उद्योगधंदा वाढवण्याऐवजी कामगार संघटनेवर ठपका ठेवायचं अशा पद्धतीच्या पद्धतशीरपणे हे राज्यकर्ते करतात. म्हणून या ठिकाणी ज्या वेतन मिळतो 10-12 हजार हे 12 तास 10 तास केल्यानंतर त्याच्या पलीकडे या ठिकाणी पगार कुणाला अशा प्रगतीपथ्यावर आहे कामगार असं काय म्हणता येत नाही. एकदा आपण बघतो की शेवटी कामगार संघटना असायला हवी, पण जर कामगारांचे प्रश्न मिटले, कामगारांकडचं लक्ष दिलं गेलं, कामगारांच्या समस्या सोडवल्या तर कामगार संघटनांना काही कामच राहणार नाही. पण उलटं आम्हाला दिसतं की वारंवार आमच्या ज्या सगळ्या कामगार संघटना आहेत त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. ही सगळी परिस्थिती कधी मिटेल असं वाटतं का?
ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे चालल्या आहेत तुम्हाला सातत्याने आंदोलनच करावी लागणार आहेत का पुढे? प्रश्नच नाही. कुठलंही सरकार येऊ दो, कुठल्याही पक्षाचं येऊ, भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत आपण बघतो असे कुठलेच धर्मात्मे आलेले नाहीत. आमदार राहू द्या, खासदार होऊ द्या. बरं, हे मंत्री असले तर अधिकारी लाचखोर असतात, ती काम करत नाहीत. म्हणून संघटना म्हणून हे कामगारांच्या हितासाठी ते बांधावंच लागतं आणि बांधल्याशिवाय न्यायच मिळत नाही. हे तर खरं काम केलं असतं बरं होईल. आम्हाला बी आम्ही निमांत बसू, असे सोन्याचे दिवस यावं असे आम्ही येणाऱ्या काळात आम्ही हे करतो आम्ही. पण सोन्याचे दिवस येणार असं काही अशक्य आहे. कारण 70 वर्षात जे झालं नाही ते आता काय घडणार? 5 वर्षात अनेक आश्वासनं झाले लोकांना, त्या माध्यमातून काही झालेलं दिसत नाही. कारण 5 वर्ष असंच उलटून गेले. कामगारांच्या पत्रात निराशच पडलेलं आहे. आता मध्ये मला तर वाटतं मी प्रसिद्धी माध्यमातून बघितलं, सहकार मंत्र्यांनी रेडीमेडचं साहेब यंत्रमाग बरं, रेडीमेड कामगारांचं अशी दुर्दैव अवस्था आहे. त्यांना जर सगळे कायदे लागू होतात परंतु कुठली कायद्याची इम्प्लिमेशन होत नाहीत. अधिकारी करत नाहीत, मालक वर्ग करत नाहीत. फॅक्टरीत गेलं त्यांचं लायसन घेतलं जातं परंतु कुठल्या कायद्याची अंमलबजावणी होत नाहीत. आणि त्यांना 6 महिने काम असेल तर 6 महिने राहत नाहीत. अशा उद्योगधंदा आणून तुम्ही काय करता? कामगारांना 8 तास काम द्या आणि सगळं कायद्याची इम्प्लिमेशन त्यांना अंमलबजावणी होईल अशी काही फॅक्टरी लावा, मोठमोठे उद्योगधंदे आणा, जरूर कामगारांचं भलं होईल, तुमचं नाव लौकिक चांगलं होईल. आणि सातत्यानं तुम्ही आमदार खासदार निवडून येईल ना. कामगारांचं काय जे महत्त्वाचे काम आहेत. आणि सोलापूरची जे परिस्थिती बघता आता बघा, स्मार्ट सोलापूर सगळे खड्डेमयच आहेत. अशा एकंदरीत आता कुठलंच आमदार खासदारांनी काम केलेलं दिसत नाही. कारण प्रत्येकाने भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात आहे. मला भ्रष्टाचार संपला असं वाटत नाही. प्रत्येकाने अधिकाऱ्यापासून शिपाईपर्यंत वरपर्यंत सगळ्यांची साखळीच आहे. मी एखादी विषय असेल तर मी मंत्र्यापर्यंत मांडतो, परत सगळ्यांची लिंकच आहे. कारण खालून तर वरपासून सगळे तसंच आहेत, चोर आहेत. म्हणून खरं कामगार बांधण्यासाठी त्याला सातत्यानं लढा करावं लागतं आहे, उपोषण करावं लागतं आहे, आंदोलन करावं लागतं आहे. हे दुर्दैवीची बाबच आहे. याच्या पलीकडे काही करताच येत नाही आपल्याला. म्हणून येणाऱ्या काळात आमदार खासदारांनी इलेक्शनमध्ये बाबा जनतेपर्यंत जाताना खरं त्यांनी काय वचन दिलं पाहिजे हे येणाऱ्या काळात त्यांनी खरं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. आजपर्यंत 70 वर्षात कुठल्या आमदार खासदारांनी ह्या नागरिकांसाठी काहीच विडी कामगार राहू द्या, रेडीमेड कामगार राहू द्या, यंत्रमाग राहू द्या, ह्या कामगार वर्गांचा फक्त मतदानाचा फायदा घेतलात आणि एसे गाड्यामध्ये फिरतात, एसे बंगल्यामध्ये राहतात. त्यांना माहीत आहे की खरं नागरिक हे मालक आहेत, कामगार जनता मालक आहेत, ते नोकर आहेत. याची भान प्रत्येकाने विसरतात, ते विसरू नये. मी आपला माध्यम म्हणतो हे नोकर आहेत, त्यांनी कधीही भान विसरे. मंत्री असू द्या, आज देशाचे कुठलेही मंत्री असू द्या, ते नोकर आहेत जनतेचे. याची भान ज्या वेळेला त्याला होईल त्यावेळेला त्यांनी जागा होईल अशी मी आपल्या माध्यमातून म्हणावं लागेल. एकंदरीत आपण बघतोय की कामगारांचे प्रश्न आहेत, समस्या आहेत इथंच आहेत. आणि त्यासाठी कामगार संघटना पदाधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला सातत्यानं रस्त्यावर उतरावं लागतं. म्हणजे दुर्दैव आहे की कामगारांच्या प्रश्नी आज एक प्रश्न हातात घेतला तर तो सुटत नाही, तो रखडतो, पुन्हा नवीन समस्या निर्माण होते आणि सातत्यानं आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो. आणि सोलापूरच्या सगळ्या आपण जर मागच्या सगळ्या एका इतिहासात पाहायला गेल्यानंतर या कामगारांच्या बाबतीत भलं म्हणून काही घडलेलंच नाही आहे. कामगार म्हणून प्रत्येक वेळेला नाव घेतलं गेलं. विकासाच्या वाढीसाठी इथले उद्योग व्यवसाय वाढावेत यासाठी प्रयत्न केल्याचं दाखवलं गेलं. पण प्रत्यक्षामध्ये ना इथला कुठला व्यवसाय वाढला, ना कामगारांना कुठला दिलासा मिळाला. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं आमचा सोलापूरचा जो कामगार आहे तो अत्यंत एका हालाकीच्या परिस्थितीत आहे. ताण आहे, तेवढाच तणाव देखील त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो आपल्याला. आणि त्यातूनच एक हालाकीचं जीवन होतं. आणि मूळ म्हणजे या सगळ्या परिस्थितीकडं आमच्या लोकप्रतिनिधींनी कधीही लक्ष दिलं नाही. त्यामुळं मग भाजप असेल, काँग्रेस असेल, असा पक्ष म्हणून या कामगारांच्या मनामध्ये कोणतीही एक आपुलकीची भावना नाही किंवा ज्याला आपण असं म्हणू की या कोणी पक्षाने आमचं काही भलं केलं अशा प्रकारची भावना इथल्या कुठेही कामगारांनी व्यक्त केलेली नाही आहे. खरोखरच ही दुर्दैवाची अशी आपण बाब म्हणूयात. पण एक आहे की यावेळेला आमचा जो कामगार वर्ग आहे तो एक विचारपूर्वक अशा एका निर्णयातून मतदान करेल आणि जे आपल्यासाठी हितावह निर्णय घेतले जातील त्या व्यक्तीच्या पाठीशी तो उभा राहील, त्या सरकारच्या तो पाठीशी उभा राहील. इतकंच इथं सांगणं आहे. आपण अक्कलकोट रोड MIDC परिसरात होतो आणि या परिसरातील कामगारांनी या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि आपली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपली एक भावना व्यक्त केली की आमच्यासाठी नेमकं काय घडतं आहे. इन सोलापूर न्यूजच्या वतीनं आपण बघतो की एका वेगवेगळ्या पैलूंनी आपण ही निवडणूक पाहतो आहोत. प्रत्येक सोलापूरकरांचं मत जाणून घेतो आहोत आणि हे सगळी जी कामगारांची भावना असेल, मतदाराची भावना असेल, ही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या राजकीय पक्षांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अक्कलकोट MIDC परिसरात हे सर्व कामगार, त्याचप्रमाणे कामगार संघटनांचे पदाधिकारी सगळे सहभागी झाले. अगदी मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यांचं एक मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आमचे एक विशेष प्रतिनिधी दीपक सोमा, त्याचप्रमाणे मुकुंद उकरंडे हे या सगळ्या आपल्या ह्या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण असं योगदान देत आहेत. त्यांच्याबरोबर मी राजेश कुलकर्णी या कार्यक्रमात इथंच थांबतो आहे. पुढच्या भागात हवा सोलापूरची या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या परिसरात आणि एका वेगळ्या मुद्द्यासह आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. 2 मंत्र्यामध्ये एकता नाही आहे, एक संघपणा नाही आहे, विचार नाही आहे. 65,000 रुपये प्रत्येकाच्या डोक्यावर आज कर्ज झालेलं आहे. 5 लाख जे रिबीट दिलंय सरकारने ते अत्यंत चुकीचे आहे. नोटाबंदी केली, त्याच्यामध्ये तुमची क्षमता होती. आणि घराणेशाही सुरुवात झाली, त्यामुळे लोक काँग्रेसमध्ये चिडायला सुरुवात झाली. विकासापेक्षा जात मोठी करून ही निवडणूक जिंकण्याच्या मार्गावरती आहे.